हॅलो नमस्कार. आज आपण एक जी झालेली घटना आहे त्या जे प्रकरण आहे त्या संदर्भात आतापर्यंत काय काय झालंय याची सविस्तरपणे आढावा घेणार आहोत. 8 ऑगस्ट पासून ते आजपर्यंत काय झाले, 17 ऑगस्ट पर्यंत काय झाले, या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. तुम्ही अशाच क्रिमिनल कहाणी ऐकण्यासाठी आणि या संदर्भात जी काही केस झाली, जे काही प्रकरण झाले आणि ते कसं झालं, तसेच यावर कोणी काय काय केलं आणि कोणते पक्ष, राजकीय नेते, हिरो, ॲक्टर हे काय करतं याच्यासाठी, याची आपण आज सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. तर चला कहाणीला सुरुवात करूया. कोलकाता जे आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये एक 21 वर्षीय तरुणी हिची ज्यावेळेस हत्या झाली, तर त्यावेळेस काही CCTV फुटेज यामध्ये पण सापडणार नाहीत असं काही पुरावे नष्ट झाले होते आणि तेथील डॉक्टरांनी वेळीच वेगवेगळ्या पद्धतीने खोटे बोलून हा जो त्यांचा जो डाव आहे तो त्यांना खाली पाडायचा होता. म्हणजे त्यांना तो हे मर्डर काय बरं झालं आणि कसं झालं हे दाखवायचं नव्हतं. त्यांनी अक्षरशः हे सांगितलं होतं की तुमच्या मुलीचे जे मर्डर झाले तर हे मर्डर नसून तिनेच आत्महत्या केली असं भरपूर वेळेस सांगण्यात आलं होतं. परंतु जे काही CCTV कॅमेरे आणि वेळीच याच्यावर जी प्रक्रिया झाली त्याच्यावर चांगल्या खोलवर जाऊन या गोष्टीचा विचार केला गेला, तेव्हा हे सगळे प्रकरण काय काय झालं, कसं झालं, संपूर्ण प्रकरण समोर येऊ लागले. तर आता आपण बघणार आहोत 17 ऑगस्ट म्हणजे 8 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत काय काय झालं ते बघणार आहोत. तर चला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण आता राष्ट्रीय समस्येवर बनले आहे. देशभरात डॉक्टर संपावर होते. कोलकात्यासह देशभरात निदर्शने होत होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निदर्शनानंतर CBIने या घटनेचा तपास सुरू केला आणि दुसरीकडे या घटनेवरून राजकारणातही तीव्र आंदोलन झाले, तसेच बातचीतही झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री जे ममता बॅनर्जी आहेत यांनी भाजपवर आरोप करत असं सांगितले की त्याच वेळी जर भाजप या मुद्द्यावरून सरकारला त्यांनी कोंडीत धरले, जर याकडे विशेष शासनाने लक्ष दिलं असतं तर वेगळीच म्हणजे जागी झालं असतं आणि जे काय खोटनाटं झाले ते समोर आलं असतं. कोलकाता ज्युनियर डॉक्टरचे काय झाले, या घटनेत काय कारवाई झाली, CBIचा तपास कुठपर्यंत पोहोचला, IME आणि फोर्ड यांचे काय म्हणणे आहे, सरकार या प्रकरणात काय करत आहे, या संपूर्ण प्रकरणाची टाइमलाईन आपण आता पूर्णपणे जाणून घेऊया. आता पहिले आपण बघू 8 ऑगस्टची घटना. 8 ऑगस्ट रोजी आर्जिकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जे लाल बाजार कोलकाता येथे 8 ते 9 ऑगस्टच्या मध्यरात्री एका कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. इथपर्यंत तर सगळ्यांना माहीतच आहे. आता पुढं काय झालं याच्यावर, तर मग पुढं मृत मेडिकल कॉलेजच्या चेस्ट मेडिसिन विभागाचा पदव्युत्तर विद्यार्थी ही होती आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर पण होती, ती डॉक्टरकी करत होती. कनिष्ठ डॉक्टर 8 ऑगस्ट रोजी न्यायालयात रात्रीची ड्युटी करत होते. रात्री 12 वाजल्यानंतर मित्रांसोबत हिने जेवणही केले. तेव्हापासून महिला डॉक्टरचा पत्ताच नव्हता असं काही वैद्यकीय तिथले जे कर्मचारी त्यांनी सांगितले. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या 4थ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्टला सकाळी डॉक्टरचा जेव्हा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. परंतु ही गोष्ट काही लोकांना माहीत होती, म्हणजे स्टाफ आहे त्यांना, तर काहींना माहीत नव्हती. मृतदेहाजवळ त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप हे सर्व काही पडलेलं होतं. त्याच्या शेजारी हेडफोन सुद्धा पडलेले होते, ब्लूटूथ हेडफोन, हे सर्व जप्त करण्यात आलं होतं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जेव्हा पाठवला, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली तेव्हा मृतदेह गादीवर पडलेल्या असून गादीवर रक्ताचे डाग आढळून आले होते. मृताच्या तोंडातून व दोन्ही डोळ्यातून रक्त वाहत होते. प्रायव्हेट पार्टवर रक्ताच्या खुणा आणि चेहऱ्यावर नखांच्या खुणा होत्या. या सर्व त्या मृत व्यक्तीच्या अंगावर सर्व असे शहानिशा आढळून म्हणजे ज्या खुणा होत्या आढळून आल्या होत्या. तिचे होठ, मान, पोट आणि उजव्या हाताच्या बोटावर जखमेच्या खुणा होत्या.
रुग्णालय व्यवस्थापनाने डॉक्टरच्या कुटुंबियांना आत्महत्येची माहिती दिली. डॉक्टरचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार आणि खुनाचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की माझी मुलगी ही आत्महत्या करू शकणार नाही, पण तुम्ही खोटं लपवताय. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या हत्याकांडाच्या विरोधात पश्चिम बंगालसह देशभरात डॉक्टरांची निदर्शने सुरू झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची जलदगतीने न्यायालयात सुनावणी करून दोषीला फाशीची शिक्षा देण्याची चर्चा केली आणि त्यानंतर SITने रात्री रुग्णालयात तैनात असलेले नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक केली. हा आरोपी कसा पकडला तर हे आपण बघणार आहोत. या आरोपीचे जे ब्लूटूथ हेडफोन तिथे तुटलेले होते आणि ते वायरलेससह पकडण्यात आले होते. पोलिसांनी सेमिनार रूममध्ये पडलेले जे ब्लूटूथ होते ते 10 ऑगस्ट रोजी म्हणजे रॉयला त्यांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली. घटनेपूर्वी तो आपल्या स्वयंसेवक मित्रासोबत रेड लाईट एरिया कालीघाट आणि स्वाबाजार येथे गेल्याचे समोर आले. यानंतर दोघेही आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या नागरिक स्वयंसेवकाच्या ओळखीच्या रुग्णालयाला भेटायला ते गेले. आरोपीने सांगितले की आर्जिकर मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा रेड लाईट परिसरात आला आणि त्यानंतर आर्जिकर मेडिकल कॉलेज गाठले. त्यानंतर ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून खून केला. त्याच्या लोकेशनच्या आधारे तो रात्री जवळपास 11 वाजेच्या दरम्यान सर्वप्रथम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेला आणि रात्री 11:30 वाजता तेथून निघून गेला. पोलिसांना समजले. यानंतर ते पुन्हा पहाटे 3:30 वाजता मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेला आणि तेथून 4:30च्या सुमारास निघून गेला. यानंतर संजय रॉय सॉल्ट लेकमधील पार्कमध्ये आले आणि पोलिसांजवळ झोपले. त्या दिवशी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन फॉर्ड यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहिले. या पत्रात कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये जे हत्याकांडबद्दल सरकारला इशारा दिला. त्या पत्रात लिहिले होते की जर 24 तासाच्या आत या प्रकरणावर जर कोणी कारवाई करत नसेल तर ही सेवा बंद करण्यात येईल असंही सांगितलं. मग त्यानंतर भाजपने या प्रकरणात विशेष दखल घेण्यास सुरुवात केली. देशभरात सुरू असलेल्या डॉक्टरच्या आंदोलनादरम्यान कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी आर्जिकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला भेट दिली आणि आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांची भेट घेतली. घटनेच्या रात्री ड्युटीवर असलेले ACP चंदन गुप्ता यांना हटवावे अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली. CP गोयल म्हणाले की ACPचे चंदन गुप्ता यांनी हटवण्यात आले आहे. त्याच दिवशी बंगाल सरकारने वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अनेक विभागामध्ये बदल केले. याशिवाय फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन इंडिया फॉर्डने रविवारी देशाच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून 12 ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशात डॉक्टरांचा संप जाहीर केला आहे. 12 ऑगस्ट आता आपण बघणार आहोत 12 ऑगस्ट रोजी काय घडलं. तर 12 ऑगस्ट रोजी देशभरात डॉक्टरांनी संप सुरू केला होता. आरोग्य सेवा पूर्णपणे प्रभावित झाली होती. दरम्यान आर्जिकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच दिवशी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन फॉर्डने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जे सचिव अपूर्वा चंद्रा यांची भेट घेतली. दुसरीकडे कोलकाता पोलिसांनी जे 3 ज्युनियर डॉक्टर्स आणि एका गृहकर्मचाऱ्यांना बोलावले. त्याच दिवशी पश्चिम बंगालचे भाजपचे नेते आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील कौस्तव वागची यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या घटनेची CBI चौकशी करण्याची मागणी याचिकामध्ये करण्यात आली होती. या प्रकरणातील निदर्शने पाहता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे जे पोलीस आहेत त्या पोलिसांना अल्टिमेशन दिला होता की रविवारपर्यंत पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावता आला पाहिजे आणि जर छडा लावता आला नाही तर आम्ही हे प्रकरण CBI कडे सोपवू असे ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करून न्याय मिळावा
त्याची विनंती सरकारला केली। त्याचवेळी भाजपने महिलांच्या सुरक्षेबाबत ममता यांनी सरकारवर आरोप सुद्धा केला। आता 13 ऑगस्ट रोजी काय घडलं ते आपण बघू। 13 ऑगस्ट रोजी पोलिसांनी मृत डॉक्टरसोबत जेवण करणाऱ्या 4 कनिष्ठ डॉक्टरांना पुन्हा बोलावले। राष्ट्रीय महिला आयोगाने जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना भेट दिली आणि जे पीडित जी महिला आहे मुलगी आहे तर तिचे जे नातेवाईक त्यांना सुद्धा भेट दिली। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यासाठी अधिकाऱ्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला होता। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन FIMA ने मंगळवारी देशभरात OPD बंदची घोषणा केली आणि दिल्लीसह SRB मध्ये डॉक्टरांचे आंदोलन सुरू केले होते। कोलकाता उच्च न्यायालयाने सुनावणी केली। या सुनावणीमध्ये CBI कडे सोपवलेला जो कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी अनेक याचिकांवर सुनावणी केली त्यापैकी एक पीडितेच्या पालकांची जी होती ती आता काय आहे ती बघू। ज्यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यासाठी मागणी केली होती। न्यायालयाने कोलकाताच्या आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल माजी प्रमुख डॉक्टर संदीप घोष यांना फटकारले आणि त्यांच्याकडून त्यांना आवश्यक रजा घेण्याचे निर्देशन दिले आहेत। डॉक्टरांच्या पालकांना माहिती देण्यास होत असलेला विलंब आणि सरकारने डॉक्टर घोष यांना कथित संरक्षण दिल्याबद्दलही न्यायालयाने अनेक प्रश्न केले आहेत आणि त्यामुळे मानवाधिकार आयोगाने बंगालच्या मुख्य सचिवांनाही नोटीस दिली आहे। NHRCने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि DGP यांना नोटीस बजावून सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने CBIला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देशन दिले। या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 आठवड्यापर्यंत होणार होती असंही त्यामध्ये सांगितले। सायंकाळी उशिरा भेट घेतल्यानंतर फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे संप मागे घेण्याची घोषणा केली। सरकारने मागण्या मान्य केल्याचे फोर्डचे अध्यक्ष यांनी 14 ऑगस्ट रोजी CBIने तपास सुरू केला आणि नवीन FIR नोंदवला। या प्रकरणाची दिल्लीहून CBIचे पथक कोलकाता येथे पोहोचले। BSF दक्षिण फ्रंटियरच्या अधिकाऱ्याच्या भेटीसाठी टीम प्रथम न्यू टाउन राजाहाटला पोहोचली आणि या प्रकरणात CBI मध्ये जे काही डॉक्युमेंट्स गेले त्याची चौकशी सुद्धा व्हावी अशी सगळ्यांची मागणी होती। पोलीस अधिकारी येथे दाखल झाले। पोलिसांनी आरोपी संजय रॉयलाही येथे आणले। वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जे विशेष पथक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली। ही घटना घडलेल्या सेमिनार हॉलच्या शेजारील खोलीची तोडफोड का करण्यात आली असा मोठा प्रश्न CBIने उपस्थित केला होता। या टीमने पीडितेच्या कुटुंबियाशी चर्चा केली। आरोपीची चौकशी करण्यात आली आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे IMA एक शिष्टमंडळ कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्येही पोहोचले। IMAने पीडितेच्या पालकांची भेट घेतली। ज्युनियर डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी, तिच्या निर्गुण हत्येची ज्युनियर डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याची दावा जो करण्यात आला होता। ऑल इंडिया गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त सचिव डॉक्टर सुवर्णा गोस्वामी यांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत दावा केला की मृताच्या शरीरावरील जखमावरून या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त जणांना सहभाग असल्याचे दिसून येते। कनिष्ठ डॉक्टरच्या निर्गुण हत्येपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्यास दावा करण्यात आला। ऑल इंडिया गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त सचिव डॉक्टर सुवर्णा गोस्वामी यांनी शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत दावा केला की मृताच्या शरीरावर जखमावरून असे समजून येते की हा जो गुन्हा झालाय तो एकाने केला नाही तर एकापेक्षा जास्त जणांना केला आणि जास्त जण याच्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते। पश्चिम बंगालमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या, कॉलेज तोडफोड केली, रात्र जसजशी वाढत गेली तसतसे रस्ते उडवून जस्टिसच्या घोषणाही गुंजले। आंदोलकामध्ये प्रत्येक भागातील विद्यार्थिनी आणि जे विद्यार्थी आहेत, व्यावसायिक आहेत, गृहिणी आहेत अशा सर्व वर्गातील यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होत्या। या महिलांच्या निदर्शनात राजकीय पक्षांचे झेंडे लावण्यात बंदी घालण्यात आली होती।
परंतु LCBTQ गटांचा समावेश होता. आर्जिकड मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरांचा बलात्कार आणि हत्येनंतर आंदोलन डॉक्टर आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा दल आणि पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या ज्या बळकांड्या आहेत त्या फोडाव्या लागल्या. 15 ऑगस्ट रोजी काय घडलं ते आपण आता बघणार आहोत. 15 ऑगस्ट रोजी कोलकाता पोलिसांनी सांगितले की स्थानिक पोलिसांनी सांगितले की आतापर्यंत या प्रकरणामध्ये 12 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. बलात्कार हत्येमुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांना रुग्णालयाबाहेर निदर्शने करत प्रशासकीय इमारतीला घेराव घातला. यावेळी नूतन महिला मुख्याध्यापिका व अधीक्षकांनी घेराव घालण्यात आला होता. दोघांनी परिसर सोडून दिला आणि या प्रकरणाचा तपास करत असलेले सीबीआयचे पथक गुरुवारी पीडितेच्या घरी पोहोचले. केंद्रीय तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनीही हॉस्पिटलला भेट दिली. विरोधी पक्ष भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे टीएमसीचे म्हणणे आहे की भाजप निराशेतून अशी विधाने करत आहे की सीएम ममता बॅनर्जीची जी पुतणी आणि तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आर्जिकड जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याची जी भाजपची गुंडगिरी म्हणून संबोधले आणि कोलकाता पोलिसांना 24 तासांच्या आत दंडात्मक कारवाई करण्यात ते सांगितले. फोर्डने पुन्हा संप सुरू करण्याची घोषणा केली आणि निवासी जे डॉक्टर आहेत त्या निवासी डॉक्टर असोसिएशन फोर्ड कोलकाता येथे संप सुरू ठेवण्याची घोषणा केली. तत्पूर्वी आरोग्य मंत्रालयाकडून तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर जे फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनचे फाउंडर यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आणि फोर्डा म्हणाले की आम्ही ओळखतो की मंत्रालयाच्या आश्वासनावर आधारित संप संपवण्याच्या आमचा पूर्वीच्या निर्णयामुळे आमच्या समुदायात तणाव आणि निराशा निर्माण झाली आहे. आर्जिकड मेडिकल कॉलेजमधील जे दुःखद घटनेचा निषेधार्थ संप सुरूच राहणार आहे. आम्ही तो बंद करत नाही जोपर्यंत याची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत. आणि राज्य सरकारच्या निषेध करत यानंतर जे इंडियन मेडिकल असोसिएशन ते RMS संपाची घोषणा केली की ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते रविवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासपर्यंत डॉक्टरांची जी सेवा आहे ती देशव्यापी बंद ठेवण्याची यांनी घोषणा केली होती. सर्व आवश्यक सेवा सुरू राहतील. आपत्कालीन विभागातून जे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, नियमित जी OPD आहे ती सुद्धा चालू राहणार आहे. परंतु वैकल्पिक शासकीय जे शस्त्रक्रिया आहेत त्या केल्या जाणार नाहीत आणि ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक शास्त्राचा डॉक्टर सेवा देतात त्या सर्व बंद राहतील असंही ते म्हणाले. यामध्ये पीडितेच्या महिलेचं म्हणणं आहे की यामध्ये पीडितेची जी आई आहे तिचं म्हणणं आहे की हा जो संजय रॉय हा एकटाच याच्यामध्ये दोषी नाहीये किंवा हा दोषी नसेलच असं त्या म्हणतात. त्यांनी सांगितलंय की यामध्ये जे आर्जिकड मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना फोन आला होता, हा जो फोन होता हा चुकीचा आला होता. त्यांनी सांगितलंय फोनमध्ये की तुमच्या मुलीनं म्हणजे आत्महत्या केली आणि सुसाईड केलंय. तर ज्यावेळेस आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये आलो त्यावेळेस आमच्या मुलीला आम्हाला भेटू पण सुद्धा दिलं नाही असं त्यांनी आरोप केलं. तर यामागे हा जो डावपेच हा एकट्याचाच नाही, हा सर्व मेडिकल जे स्टाफ आहेत यांचा याच्यामध्ये सहभाग आहेत असंही त्या मृताच्या आईनं सांगितलंय. तर अजून काय घडतंय आपण या स्टोरीमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. जे काही अपडेट असेल ते बघण्यासाठी आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत किंवा याच प्रकरणाच्या अपडेटमध्ये.